रामराम सोयरी हो आज घरच्याने मला वाट लावलं होतं बघा तालुक्याला किराणा सामान आणायला। मग काय किराणा दुकानावर गेल्याच्या नंतर तेलाचा भाव विचारलो। तेलाचे भाव तर आजच्या तारखेमध्ये आबाळाला हेपल्या मारायला बघा, एवढे तेलाचे भाव वाढलेत। तर मला अक्षरशः लाज वाटली की आपण शेतकरी असल्याची। आता तुम्हाला सांगतो आजच्या तारखेमध्ये तेलाचं डबं हे मला 2650 रुपयाला दिले आणि आमच्या सोयाबीनचा क्विंटलाचा भाव जर आज विचारायचं गेलं तर 3500 रुपये। आमचं क्विंटलभर सोयाबीन 100 किलो सोयाबीन 3500 मध्ये आणि 15 किलोचं तेलाचं डब्बं 2650 रुपये। या सुव्यवस्थेला काढलेला बूट टाळक्यात माराव आणि जितकं मारलं तितकं कमी आहे बघा। याला खरंच मायचा ताप नेऊन सन्या, खरंच शेतकऱ्याला कुठं नेऊन ठेवलं आणि शेतकऱ्याच्या मालापासून निर्यात झालेल्या मालाचे भाव कुठे गेले। आज तुम्हाला सांगतो एवढा किराणा पाठीमागं पोतं आणि हे डबं हे फक्त एवढंच किराणाचं फक्त 6500 रुपये झालंय। तर सामान्य जनतेचं कसं होईल मला हेच तुम्ही सांगा। खरंच माईच्या आणि गोरगरीब जनतेचं एवढं अवघड आहे या सरकारमध्ये की सांगताच सोय नाही। तेलाचे भाव मागले, साखरेचे भाव मागले, सगळे भाव मागले आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये सगळेजण ठेंगणं द्यालेत। तुम्हाला सांगतो आपल्याला पलटी मारावं लागणार आहे। आपण पलटी मारणार नाही तोपर्यंत आपल्यावरती चांगले दिवस येणार नाही। हे तर आपल्याला आधीच म्हणले होते की आजचे दिन आएंगे। इथं आजचे दिन येणार तर काय की आपली शेतकऱ्याची गार होते। म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला पलटी मारणं गरजेचं आहे। मला तुम्ही सांगा आता खुलं सुद्धा तेल भेटणार आले। आता तुम्हाला सांगतो खुलं सुद्धा तेल द्यायला अवघड व्हायलंय। गोरगरीब जनतेनं कसं नेऊन खावं। असे काही या भारत देशामध्ये लोक आहेत की जे छटाकानं नेतात, पाव किलो नेतात, अर्धा किलो नेतात। त्या लोकांना कसं नेवावं इतकी तर अवघड कंडिशन झाली सोयरी हो। आपले बी काही दिवस चांगले नाहीत। आपण बी कष्ट करून खाणारे लोक, आपली सुद्धा ऐपत तेलाचे डबे आणायची नाही तरी सुद्धा काही कारणास्तव आणावं लागते। इतकी महागाई झाली की अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय। पण एक गोष्ट ध्यानात तेव्हा शेतकऱ्याच्या हळहळ कळकळ लागली 100% तुमचा गाडा पलटी होणार म्हणजे होणार। योग्य वाटलं तसं कमेंट करा। भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम।